नमस्कार मंडळी, योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबा हे सगळं तुम्ही विसरून जाल ज्या वेळेस ही घरच्या घरी मस्त अशी चमचमीत भाजी बनवाल। घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच आजची भाजी आपण बनवणार आहोत। झटपट होते, क्रीम, मलाई असं काहीही न वापरता अगदी मस्त अशी भाजी बनवणार आहोत। इथे मी कढईमध्ये तेल घातलं आहे आणि 3 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत। हे आपल्याला गुलाबी रंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। कांदा आपल्याला जास्त भाजायचा नाहीये, थोडासा मऊ झाला पाहिजे। कांदा थोडासा मऊ झालेला आहे। आता यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घातलं आहे। ते सुद्धा आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचं आहे। मिनिटभर परतून घेतल्यानंतर यामध्ये 2 हिरव्या मिरच्या अशा हाताने तोडून घेतल्या आहेत, त्या सुद्धा घालूया। मिनिटभर परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण 2 टोमॅटो घालणार आहोत। टोमॅटो थोडेसे लाल असलेले घ्या, म्हणजे भाजीला अगदी छान रंग येतो आणि भाजी दिसायला सुद्धा छान दिसते। टोमॅटो घालायच्या अगोदर हे सगळं परतून घ्या, कारण टोमॅटो घातल्यानंतर जास्त हे परतलं जात नाही। टोमॅटो लवकर मऊ पडण्यासाठी इथे आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे। 1 ते 2 मिनिट याला परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये 7 ते 8 काजू घालूया। काजू घातले ना तर तुम्हाला मलाई, दही, क्रीम काहीही घालायची गरज पडणार नाही। काजू घातल्यामुळे भाजीला सुद्धा एक रिचनेस येतो। जर तुमच्याकडे काजू नसेल तर मगज बी वापरलं तरी सुद्धा चालेल, पण काजू घातल्यामुळे भाजीला टेस्ट सुद्धा छान येते आणि टेक्स्चर सुद्धा छान येतं। सोबतच कोथिंबीर अशी दांड्यासकट घालायची, त्यामुळे भाजीला चव अगदी छान येते। 2 ते 3 मिनिट याला परतून घेऊया। आता आपण झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट याला परतून घेऊया। मधून मधून हलवा, नाहीतर खालून लागू शकतं। इथे आपलं कांदा टोमॅटोचा जो मसाला आहे तो सुद्धा छान परतून झालेला आहे। तुम्ही पाहू शकता सगळं असं नरम झालेलं आहे। आता आपण हा थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण एक सिक्रेट मसाला बनवून घेऊया, की ज्यामुळे आपल्या भाजीची चव अगदी छान होणार आहे। इथे मी 2 तेजपत्ता, 1 मोठा चमचा धने, 1 इंच दालचिनी, 5 ते 6 काळी मिरी, 2 हिरवी वेलची, 1 मोठी वेलची आणि 3 ते 4 लवंगा घेतलेल्या आहेत, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा बडीशोप घेतलेले आहे। आपल्याला फक्त हे मिनिटभर भाजून घ्यायचं आहे, की ज्यामुळे त्यातलं मॉइश्चर जे आहे ते निघून जाणार आहे। तुम्ही बघितलं असेल जे आचारीवाले असतात ना, ते असे ताजे मसालेच वापरतात, की त्यामुळे भाजीची चव अगदी छान होते। अशा ताज्या मसाल्यांचीच गोष्ट वेगळी असते। हा मसाला तुम्ही नक्की बनवा, की ज्यामुळे आपल्या भाजीची चव अगदी छान होणार आहे। मिनिटभर हे मसाले मी परतून घेतलेले आहे। आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे। गॅस बंद करा, नाहीतर कसुरी मेथी जळू शकते। आता सर्व मसाले थंड झाल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि बारीक असं दळून घ्यायचं आहे। तर इथे आपला मसाला बनवून तयार झालेला आहे। हा मसाला बनवून ठेवा, बऱ्याच पनीरच्या रेसिपीमध्ये तुम्ही हा मसाला वापरू शकता। आता आपला कांदा टोमॅटोचा जो मसाला आहे तो सुद्धा थंड झालेला आहे। मिक्सरमध्ये घालूया। गरम गरम असताना कधीच मिक्सरमध्ये बारीक करायचं नाही। यामध्ये घातल्यानंतर थोडंसं पाणी घालूया आणि छान असं बारीक करून घेऊया। इथे आपला ग्रेव्हीचा जो मसाला आहे तो सुद्धा बनवून तयार झालेला आहे। छान असं इथे मी बारीक करून घेतलेला आहे। आता गॅसवर कढई ठेवली आहे। कढईमध्ये 2 चमचे तूप घालायचं आहे। 1 चमचा घालतानाचा व्हिडिओ स्किप झालेला आहे। 2 चमचे तेल घालायचं आहे। चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे घालायचे आहे। जिरे घातल्याबरोबर आपल्याला लगेच इथे मी मिरची घातलेली आहे। मिरची घातल्याबरोबर लगेच आपल्याला मसाला घालायचा आहे आणि गॅस हा आपल्याला बारीकच ठेवायचा आहे, नाहीतर मिरची ही जळू शकते। मसाला घातल्याबरोबर लगेच आपल्याला हा तो हलवून घ्यायचा आहे। 1 मिनिट हलवून घेतल्यानंतर यामध्ये हळद घालूया आणि पुन्हा छान असं एकत्र करून घेऊया। आता आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट मसाला हा छान परतून घ्यायचा आहे। तुम्ही जितका मसाला छान परतून घेताल तितकीच भाजीची चव आणखी छान लागते आणि भाजी झाल्यानंतर मसाला एकीकडे आणि पाणी एकीकडे असं होणार नाही। मधून मधून हलवा, नाहीतर मसाला हा खालून लागू शकतो। 2 ते 3 मिनिट छान परतल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे मस्त आपला मसाला परतला गेलेला आहे। मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपला जो मसाला आहे तो छान परतला गेलेला आहे। आता यामध्ये जो आपण सिक्रेट मसाला तयार केलेला आहे तो घालूया आणि पुन्हा 1 ते 2 मिनिट या ग्रेव्ही सोबत परतून घेऊया।
मिनिटभर परतून घेतल्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. गरमच पाणी वापरायचं, थंड पाणी वापरायचं नाही. थंड पाणी वापरल्यामुळे कुकिंग प्रोसेस थांबते आणि भाजीची चवसुद्धा छान लागत नाही. थोडंसं पाणी घालायचं आणि ग्रेव्हीमध्ये असं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. त्यामुळे ग्रेव्हीच्या गुठळ्या होत नाही. नंतर गरजेनुसार तुम्हाला किती ग्रेव्ही घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार गरम पाणी घालायचं आहे. इथे मी पाऊण वाटी मटार घेतलेले आहेत. मटार अगोदरच गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेले आहेत. उकळताना त्यामध्ये थोडंसं मीठ आणि साखर घातलेली होती, ज्यामुळे त्याचा हिरवा रंग भाजी शिजली तरी तसाच राहील. आता इथे मी भाजीमध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे. वाटाणे आपण 2 ते 3 मिनिट ग्रेव्हीसोबत शिजवून घेऊया. इथे मला थोडंसं मिरची कमी वाटतीये, त्यामुळे इथे मी मिरची पावडर घालत आहे. आता या स्टेजला आपल्याला इथे पनीर घालायचं आहे. पनीर इथं मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. खूप जास्त छोटे नाही किंवा खूप जास्त मोठे सुद्धा नाही. इथे आपल्याला अजिबात पनीर तळून वगैरे घ्यायची गरज नाहीये. तुम्हाला जर पनीर तळायचं असेल तर तळू शकता. 1 ते 2 मिनिटच तळून घ्या. जास्त जर तळलं गेलं तर ते कडक होऊ शकतो. पण जर असं पनीर यामध्ये घातलं ना तर ते भाजी शिजली तरीसुद्धा मऊ राहतं. त्यामुळे शक्यतो असंच पनीर वापरा. आता पनीर घातल्यानंतर ही भाजी आपण 4 ते 5 मिनिट शिजवून घेऊया. आपण यामध्येच असा सिक्रेट मसाला वापरला आहे, त्यामुळे दुसरा कोणताही मसाला यामध्ये घालायची गरज नाहीये. कोथिंबीर घालूया आणि छान असं मिक्स करून घेऊया. इथे मस्त असा जबरदस्त रंग आलेला आहे भाजीला. सगळ्या घरामध्ये सुगंध पसरलेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता वाटाणा किंवा पनीर आहे ते अगदी छान असं मऊ आहे. जास्त शिजलेलं सुद्धा नाहीये किंवा त्याचे तुकडे सुद्धा पडलेले नाहीये. छान अशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. अगदी झटपट झालेली आहे. इथे आपली रेस्टॉरंट स्टाईल मटर पनीर भाजी तयार झालेली आहे. घरात पाहुणे आले असतील किंवा छोटी पार्टी असेल त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा. सगळ्यांना खूप आवडेल. रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. तसेच मित्रपरिवार नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.